आळस घालवायचा असेल तर या 5 गोष्टी नक्की फॉलो करा। नंबर 1, सकाळी तुम्ही जे 9-10 वाजेपर्यंत लोळत पडत आहात त्याच्याऐवजी 7 वाजता उठायचा प्रयत्न करा। तुम्हाला पहाटे 4-5 वाजता उठ म्हटल्यावर तुमचे डोळे पांढरे होणार आहे, त्याऐवजी सावकाश सावकाश सुरुवात करा। नंबर 2, जसे उठणार आहात सगळ्यात अगोदर तुमचा बेड नीट करा। तुमच्या ब्लँकेटची घडी घालून ठेवा। आई येईल आणि मग ती घडी घालेल हा विचार करू नका। तुम्ही काय देवाला सोडलेला वळू नाहीये। नंबर 3, तुला नवीन गोष्टी शिकण्याचा कंटाळा येतो कारण साला तुला जिंदगीमध्ये काहीतरी बनण्याची जिद्दच नाहीये। आलेला दिवस कसा काढायचा हाच फक्त तू विचार करत आहे। आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी जी मेहनत घेतली आहे तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी चांगल्या गोष्टी करायला हव्या। ही आपली जबाबदारी आहे की आपली जबाबदारी ही आहे सकाळी उठल्यानंतर चौकामध्ये जाऊन बसणं, 4 मित्रांसोबत टिंगल टवाळ्या करणं, फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणं आणि बुलेटच्या पुंगळ्या काढून छपरी प्रो मॅक्स बनणं। अशा पद्धतीचा जर तुझा विचार असेल तर कंटाळा सोड, तू आयुष्यामध्ये काही करू शकणार नाहीये। नंबर 4, तुला जर कंटाळा घालवायचा असेल तर सगळ्यात अगोदर साखरेचं सेवन कमी कर आणि जिमला जा। तुझ्या हातपायाच्या काड्या झाल्या आहेत आणि तुझं पोट 7 महिन्यांच्या प्रेग्नंट स्त्री सारखं झालं आहे तरी म्हणतोय मला ना व्यायाम करायचा कंटाळाच येतो, मला काही गोळ्या मिळतील का की ज्याच्यामुळे माझं पोट कमी होईल। अरे तू असल्या जिंदगानीवर महाराष्ट्राच्या मातीमध्ये तू कलंक आहेस। तुझी मुलं तुझा काय आदर्श घेतील? अशी धडपत्री बॉडी बघून मुलांना तरी बॉडी बनवायची इच्छा होईल का? नंबर 5, कंटाळा येत असेल तर सगळ्यात अगोदर हा विचार कर की आपला जन्म किड्या मुंगी सारखा झाला आहे की आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे की आपण फक्त आयत्या पिठावर रेगोट्या ओढायला आलो आहोत। आपण अशी मेहनत करायला हवी की आपल्या आई वडिलांची आपल्याला बघून छाती गर्वाने फुगायला हवी, ना की असल्या औलादीला जन्म दिलाय म्हणून लाज वाटायला हवी। हा व्हिडिओ शेअर केला नाही तरी चालेल पण या 5 गोष्टींची काळजी नक्की घ्या। थँक्स फॉर वॉचिंग। फॉलो करा।